सो गाईज आता आम्ही म्हणतो ना खरोखर आम्ही स्वर्गात आलेलो आहे. तुम्ही ऍक्सेप्ट करा ह्या गोष्टी नको करू, पण आम्हाला असं वाटतं आम्ही स्वर्गात आलेलो आहे. आणि बॉटल टाकतो भाव आपला आणि बघूया पाठी येते काय बॉटल. पडला होता रिव्हर्स वॉटरफॉल. तर गाईज हा तो रिव्हर्स वॉटरफॉल. सो गाईज वेलकम टू माय युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे राजेश पचपुटे ब्लॉग. तर आज आम्ही चाललोय कुठे रे, तर आमचा अचानक प्लॅन झाला आहे कुठेतरी फिरायला जायचा. तर हे बघा इकडे बघू शकता तुम्ही ड्रायव्हर सीट आमची. तर चला चाललोय. तर आम्ही तुम्हाला दाखवतो लोकेशन काय आहे. तर जाऊया आधी तिथे आपण. तर चला लेट्स गो. काय बघा इथे इकडे एक मित्र राहिला होता, त्याला खोलते की नाही. हा खोललं. तर अरे पाठीमागे विक्रमची थार थांबले. म्हणजे थार थांबले विक्रमची डार्लिंग. सो चलो काही दिवसात आम्ही पण नाव लागलं पहिले. सर लेट्स गो. चला गणपती बाप्पा मोरया. चला तर बघूया काय होतं आपल्या ब्लॉग मध्ये. आजच्या दिवस काय आपण काय धमाल करू ते तुम्हाला दाखवू, फुल एन्जॉय करू ते दाखवू तुम्हाला आज. सो गाईज आता आम्ही चाललोय पेट्रोल भरायला गाडीत. पेट्रोल नाही डिझेल. दादा 50 रुपये डिझेल टाका. दादा 50 डिझेल लागा ना आपली. त्या साईडला कुठं रे डिझेलचं झाकण. आम्हाला काय माहिती. इकडे 20 रुपये टाका. 20 रुपये. आता फुल झाली आपली गाडी. आता आम्ही अख्खी दुनिया फिरवायला. अख्खी दुनिया खरोखर फिरायची आता ब्रिज वरती पाहिजे. हा तुम्ही सांगतो मी इंजिनियर लोकांना आपल्या सांगूया आपण. इकडे बरं सांगूया तुझं मत आपण सांगूया इंजिनियर लोकांना. वाव ब्युटिफुल नजारा आगे का बॅटरी फुल. तर काहीच आम्हाला आता नाश्ता करायचा आहे. नाश्ता करायला आम्ही थांबलोय. तर चला मित्र पाहिजे असं बघितलं म्हणजे हा सारखं आम्हाला किडण्यांच्या बरोबर नाही. गाईज आम्हाला आहे ना एक वडा पुरलाय नाही, तर आम्ही अजून एक सांगितलंय. तर हे भाव बघा हे कादोडी घ्या. हे बघा हे ना 2 भाकऱ्या खाऊन आलो. इकडे बघा इकडे बघा त्याचे चप्पल लपवल्यात गेलेत. चप्पल तो दुसऱ्याची चप्पल घालून आलाय. ऍक्शन कर ऍक्शन. पाणी सिंग. तर गाईज आमचा नाश्ता झालाय. आता आम्ही निघालो इथून. चला रे आमची मर्सिडीज घेऊन आम्ही चाललोय. वडा बघायला सुट्टे पाहिजे इथून तुमच्या समोरून घेतो नाही. घ्या तुम्ही दानशूर माणूस आहे बाबा. अशीच मदत करत राहा भावानं. असू दे का तुमच्याला विषय कसा माहिती विषय गंभीर आहे. असं कोण असलं ना की बघवत नाही रे. नाही बघवत नाही आपल्याला पण हवत नाही रे. कसं वाटतं मग विषय गंभीर आहे विषय जरा. तसं झालंच को आपल्या ट्रिपला सुरुवात. आता आपल्याकडे आलेलं एपी फीज मी नाही पियत. एपी फीज एवढा विक्रम पिशी जरा तर आपल्याकडे एपी फीज आलाय. तर आपण पिऊन घेऊया आधी. लेट्स गो. आपली एनर्जी ड्रिंक बाकी त्यांची मॅकडॉनल्ड असते. आम्हाला पण द्या रे धर ना. आमचा चाकणा आहे. हे आमचं चाकणा आहे. साध्या पोरांचा साधा चाकणा. गाईज आम्हाला इथे लोकेशन आवडलं आणि आम्ही इथे थांबलो जरा फोटो काढायला. तर बघा हे खतरनाक लोकेशन आहे. ते हा आपला घाट कुठला सुरू झाला रे. जास्त कडावर जाऊ नका. पाटऱ्या काय व्ह्यू आहे रे जबरदस्त. आपल्याला इकडे आपल्या ईस्ट साइड में जाणे का उस साइड में. गाईज आता लोकेशन बघा तुम्ही एकदम खतरनाक आहे. बघा बस हायवे आहे. हायवे आहे. हा आम्ही फोटोशूट करतो आणि मग नंतर बाकीचं ब्लॉग कंटिन्यू बघा तुम्ही. हे फोटो काढत ना सेल्फी काढ. तर गाईज चला तिथलं आमचं फोटोशूट वगैरे करून झालं आहे. हे जाऊया ना रे निघूया ना. हां पावसाची संभवता आहे. बघूया तुम्ही पाऊस आला तर अजून थोडीशी मध्ये येईल थोडीशी. सो गाईज चलो लेट्स गो. सो गाईज आता आम्ही लोकेशनला जवळजवळ पोचलेलोच आहे. तर इथून राहणार हाच ना रे. सो गाईज आता आम्ही जवळजवळ पोचलोय. पाऊण तासात आम्ही जाऊ शकतो. अर्ध्या पाऊण तासात आम्ही आता पोहोचू. तर तुम्ही बघा कंटिन्यू ब्लॉग बघत राहा.
सो गाईज आता आम्ही थोड्या वेळात पोहोचू. डोंगर बघा काय ते डोंगर, काय ते झाडी. तुम्ही बघू शकता समोरचा व्ह्यू, काय डोंगर दिसायला लागलेत. हा धुकं कुठे दिसतंय, कुठे तिकडे समोर आहे. एवढा आपल्या मोबाईलला क्लिअर दिसणार नाही आपल्याला. आता हा बघा झिप 90 कुठला मोबाईल हा Vivo V40 आहे आपल्या. याच्यावर आपण क्लिअर एकदम चकाचक मध्ये रेकॉर्ड करूया. तर चला लेट्स गो. व्ह्यू बघा मस्त पैकी व्ह्यू बघा. इथं आम्ही आलोय ना, आता आम्ही स्वर्गात आलेलो असं वाटतं काय? असं आम्हाला तरी वाटतं स्वर्गात आलो. मोबाईल पण नाही ओपन करून वाटणार एवढी आलं. एवढा सीन डेंजर. वाव खतरनाक एकदम. आई शपथ रे खतरनाक दिसतो रे. सो गाईज आता आम्ही म्हणतो ना खरोखर आम्ही स्वर्गात आलेलो आहे. तुम्ही ऍक्सेप्ट करा ह्या गोष्टी नको करू, पण आम्हाला असं वाटतं आम्ही स्वर्गात आलेलो आहे. अरे वरती कोण आहे की नाही? वरती किती लोक मारणार नक्की आहे ना? तिथे एवढं धुक्याचं दिसत नाही. कोण पुढचा दिसत नाही. पण आमचा विक्रम कसा भेटेल आपल्याला? आमचा पांढरा झालाय आणि अजून पांढरा होऊ दे. वाव काय व्ह्यू आहे रे. शपथ लय भारी एकदम भारी. सगळे बोलायचं काम नाही. लय खुश बघतो वरती जाऊन डोंगर बिगर कोसळण्याची शक्यता जास्त आहे. हो डोंगर बिगर. मग मला दरड बिरड कोसळू शकते. सावकाश हिरा भेटते. हिरा भेटते. बस जास्त ना बस. गजी होता इकडे. गजी होता मग आलाय. हिरा भेटते. भावा आमचा भाव भेटलेला आहे. भाव फायनली आम्ही पोचलो इकडे फायनली. चला गाईज स्वर्गात आलो आम्ही. आता मोबाईल पण गेला फिर भेटणार नाही. हे भावा इथे एवढी शांत जागा कशी काय? अजून वरती रस्ता आहे. अरे होय ती भरपूर आवाज येतो. कुठं काय खोट्याने वर आहे. जय माचाल. होय रे ढबल आवाज येतो. होय कंगडे. सो गाईज इकडे फोटोशूट चालू आहे. बघू शकता तुम्ही इकडे फोटोशूट चालू आहे भावाचं. कौस्तुभ भावातला काय वाटतं? कसं वाटतं इथं आल्यावर? ऍक्टिव्हा पावर ते पण डिमर देते. सो गाईज तुम्हाला कसं वाटलं इथे आल्याबद्दल? एक नंबर ना. मी आता स्वर्गात आहे. स्वर्गात पाप नाही खायचं. होय स्वर्गात पुण्य केल्यावर पाप केल्यावर. सो गाईज चल धारा खाली तो व्ह्यू बघ. नाही दिसल बघ. काय तुम्हाला सांगू इथं व्ह्यू ना एकदम जबरदस्त ना. बरोबर आहे बघ. बघा इकडच्या गाड्याला येत आहेत. माचालला आलेल्याचा आम्हाला काही बहुत असा फायदा झाल्यासारखं वाटतोय. सो गाईज ह्या आम्ही लोकेशनची मजा घेऊन निघालोय अजून पुढचं लोकेशन कॅचअप करायला माचालकडे. तर चला लेट्स गो. आता आम्ही जातो माचालला वरती. मेन जे स्पॉट जो आहे तिथे आम्ही जातोय. तर चलो. हे का पब्लिक भरपूर आहे. पब्लिक गजीबोले. आता आमच्या गावाला पण भाव भेटला आपल्याला. चला हे पण आपले गाववालेच आहेत, पण तरी पण एक स्पेशल आला होता तो. सगळे एक्सायटेड आहेत मित्रांनो. आमच्या माहितीनुसार म्हणजे आम्हाला भेटलेल्या माहितीनुसार आम्ही आता विशालगडच्या पायथ्याशी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विशालगडाच्या पायथ्याशी आम्ही आता आहोत. तर इथून चालत जरा 2 तास लागतात विशालगडावर जाण्यासाठी. रस्ता आहे तिकडे वरती जाऊया आपण. तिकडे वरती मस्त आहे. तिकडे वरती की तिकडे वरती? आपल्या आधी तेव्हा ते लोक पण तिकडे गेले. तर ती गाडी देतो वरती नको. गाडी पार्किंग कर. इथं पार्किंग ला 120 रुपये लागतील पार्किंगचे. अरे आम्ही त्या दिवशी आले ना. मोठं पाऊस नाही रे. आणि विषय काय माहितीये का? दिसत नाही. आम्हाला वाटत काय माहितीये काढा वाटा
हा काढा वाटतं दुःख केल्याच्या नंतर बघितलेलं आता वरती करा. गाडी लॉक करा. हे गाडी लॉक नाही करू. टार्झन हे देखील टार्झन चांगला बोळे. हा हे बघा ही स्टाईल आहे आपली. हे क्राऊड हे खतरनाक. इज अ रिव्हर्स वॉटरफॉल. ए निमू जास्त पुढे जास्त पुढे जाऊ नका. आता आपण वरती जाऊया. वरचा व्ह्यू घेऊया. हे रिव्हर्स वॉटरफॉल. मित्रांनो तो हात बघितला हाच रिव्हर्स वॉटरफॉल पडला होता. तर काहीच खरोखर तुम्हाला लय मजा येते. हा इट्स अ रिव्हर्स वॉटरफॉल. बघा पाठी येतो पूर्ण. निंबू एक सेकंद इकडे निंबू तिकडे रिव्हर्स वॉटरफॉल. हॅलो गाईज काय सांगू तुम्हाला काय वरती चालले. रिव्हर्स वॉटरफॉल. तर गाईज हाच तो रिव्हर्स वॉटरफॉल तो की माचाळला आहे. तर खूप मजा आली इथं. झालाय तो बॉडी पण निंबूची काय आहे ती बाई. सो गाईज तुम्ही बघू शकता इथे रिव्हर्स वॉटरफॉल. हे बघा आणि बॉटल लागतोय भाव आपला. आणि बघूया पाठी येते काय बॉटल. सो गाईज शी बघा बॉटल रिव्हर्स आले. अरे चप्पल पण गेली पाठी. ही चप्पल कोणाची आहे. हा बघा एकदम कसला रिव्हर्स होतोय बघा. काही आता फोटो चालू आहे. वॉटरफॉल एक्सप्लोर करून वाटलं बघा व्ह्यू खतरनाक व्ह्यू होता. जर तुम्ही गाडी पण इकडे आलात तर इकडे गाडी आतमध्ये आणू नका. कारण का ते बघा तिथे 2 टायर उठलेले आहेत. खाली आता वाचलेल्या गाड्या आहेत. त्याच्यामुळे तुम्ही इकडे गाडी प्लीज तिकडे वरती कुठेतरी सेफ जागेवर ठेवा. सो लेट सी. आणि इकडे तुम्ही चालत आलात तरी चालेल. कारण तिथे गाडी 2 गाड्या स्लिप झालेल्या आहेत. गाडी हो गजूची पण गाडी पडली. काहीच किती गाड्या पडल्यात बघ. 3 गाड्या पडल्यात. गजूची पण गाडी पडले. उचल कोण करतो उचल. गाड्या पडल्या. गाडी डबल हेडना पण पडली गाडी. विचार करू आल्यावरती ती पण पडणार गाडी. चांगला लावली. सिंगल स्टँडला पण जागेवर चांगलं जाव. निंबू चल. गाडी पडते ऍक्टिव्ह पडते बघ. ह्याचा आरसा बिरसा सगळं तुटलं. धरले ही वाचले नशी ऍक्टिव्ह कोणाची ही. आरसा बिरसा सगळं तुटलाय रे. गाड्या लावताना व्यवस्थित लावायला पाहिजे. अरे तुमच्या गाड्या कशा लावल्या तुम्ही. याला सगळ्यांच्या गाड्या पडल्या आहेत. 3 गाड्या पडल्या आहेत. लाल कलरची गाडी कोणाची आहे. अरे आई चप्पल उभ्या केलेल्या आहेत. आता उभ्या केलेल्या आहेत गाड्या. आरसा मोडला. इंडिकेटर गेला. 3 गाड्या इथे पडल्या होत्या. A few moments later. आता आम्ही चालवतो तर आमच्या गावाकडची लोक आली होती काही.
तर त्या लोकांनी आम्हाला बिर्याणी पोट भरून म्हणजे व्हेज बिर्याणी होती त्यांच्यातर्फे आम्हाला म्हणजे त्यांनी बिर्याणी आम्हाला खायला दिली. आम्ही नको बोलतो तरी पण आम्हाला त्यांनी भरपूर रिक्वेस्ट केली म्हणून आम्ही आता खाल्लेली आणि व्हेज बिर्याणी आम्ही खाल्लेली आणि आता आम्ही निघालोय. तर भावांना धन्यवाद आमचं पोट भरल्याबद्दल. फ्रीमध्ये आम्हाला खायला दिलं तुम्ही. गाववाला कुठे ना कुठेतरी उपयोगी पडतो. आता चहा प्यायला थांबलोय. हे काहीतरी नवीन दिसतंय अजून. चहा प्यायला मित्रमंडळी थांबलेले आहे. तर गाईज तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर चला बाय करा. तर मित्रांनो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर बाय.